तिच्या डोळ्याला गॉगल काळा अडीन साधा भोळा केला लाडीक माझ्याची काळा आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काय अशा प्रकारचा इथे इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर इथे तुम्हाला फोटोचे लेयर दिसणार, त्या फोटोच्या लेयरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर आता जेवढे तुम्हाला इथं फोटो दिसणार तेवढ्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेयर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथून पेस्ट लेयर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला आता पहिल्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे, तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। दुसऱ्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, दुसऱ्या फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तिसऱ्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। 4 नंबरच्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। 5 नंबरच्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तर असे सर्व तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथं तुम्हाला 2 लेयर दिसणार, ह्या दोन्ही लेयरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेयर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला पेस्ट लेयर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या